तर आज संडे आणि आज मटण करायचं बेते आणि चूल म्हणजे चुलीवर करायचं आहे. तर पाऊस पण चालू होता आणि बघू आता चुलीवर कसं बनवायचं, कारण आरवला स्कूलमधनं घेऊन आले आणि त्यानंतर मग आता ठरवलं होतं की 4 वाजता वगैरे करू. त्याच्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि म्हटलं आता 4 वाजले यायचे तर चूल पेटू. पण पाऊस झालेला आहे, आता चूल पेटते की नाही, कारण मग पाऊस चालू पण होतो आहे, बंद होतो आहे, असं चालूच आहे, बंद चालू बंद चालू. तर म्हटलं आता चला बघू. तर मग आता चला आता कशी चूल पेटणार आहे, कसं मटण होणार आहे, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चूल पेटवतोय, चूल पेटवून घे आणि नंतर मग पुढची प्रोसिजर. पण चूल पेटणं महत्त्वाचं आहे, कारण पावसामुळे लाकडं जरा हे झालेले आहे ना, ओले. आली मी, मला 15-20 मिनिट. लाकडी कोळसा, लाकडी नव्हते. चूल तर काय पेटत नाही, कारण ते ओले लाकडं आहे त्याच्यामध्ये. आणि आता भूमी फुकून 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 जाम झालेली आहे. आणि पाऊस पण चालू होता म्हणून चूलमध्ये घेऊन टाकली. आता इथं बसलं, इथं जरा आहे. तर चूल पेटली आता आणि यावर मस्त आता मटणाचा बेत चुलीवर शिजव. चुलीवरचं काळं मटण, टेरेसवर चूल आणि चुलीवरती काळं मटण करणार आहे. चूल आम्ही लावली होती, पण नेमकी ते कोळसे पेटलेच नाही, जे कोळसे आणले होते मामाने. कोणत्या प्रकारचे कोळसे मला तेच माहिती नाही, दगड दिसत आहे ते ना. मामाने आणले होते कोळसे, तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट्स मध्ये सांगा. हे कोणते कोळसे आहे? हे तर दगड दिसत आहे काय. आरवचं खूप महत्वाचं काम चाललंय, लाकडांसोबत खेळण्याचं. आणि इकडे आपली चूल जळते, लाकडं आणून ठेवले थोडी जास्ती. मम्मी आली आता. मम्मी आता काय करणार आहे? आता इथं पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलंय आपल्याला, म्हणजे मटण शिजायला टाकून तेव्हा गरम पाण्यात टाकून त्याच्यासाठी. आणि आता कांदा कापते, आपल्याला मटण उकडून घ्यायला लागेल. तर मग आता कांदा कापायचा आहे. आणि इथं मीठ घेतलं आहे, 2 चमचे मीठ. इथं पोह्यांचा छोटा चमचा असतो ना ते, 1-1.5 चमचा हळद आणि 3-4 चमचे ना धणे पावडर घेतली आणि तेल अर्धी वाटी. आणि आता 2 कांदे कापून घेते. तो आपल्याला पाणी टाकायचं आहे ना गरम, तर पाणी गरम होतं तर कांदा कापून घेते. आणि 1 छोटी खोबऱ्याची वाटी. मटण आपण इथं धुवून ठेवलं होतं स्वच्छ, आता पाणी टाकून ठेवलं आहे. ओ माझी डॉल, ओ माझा लाडू बाबा, पाट्यावरच वाटतो मसाला. पाणी काढून घेतलं गरम, मी तर ओतून घेतलंय. तर झाकण ठेवतो, नाही तर थंड होईल. आता इथं पातेलं गरम झालेलं आहे, तर आता मटण टाकून घेऊ आपण. एक बमाय 2 मिनटं. तेल टाकून घेते, पातेलं तापलेलंच इथं, लगेच तेल टाकून घेते. कांदा टाकते. कांदा एकदम लाल झालेला आपला. आता आपण धणे पावडर टाकू.
थोडंसं धणे पाय हे करून हिंग टाकू. हिंग टाकलं आणि हळद. बसलं आता मटण टाकून घेऊ. डायरेक्ट ओतून दे ना पाण्यात. थोडंसं आता तेलात आहे ना फ्राय होते म्हणजे मग पाणी मटण टाकायचं. टेस्टच्या बाबतीत तर काहीच कमी नाही होणार. आणि आता मीठ टाकतो. मीठ टाकतो. मटण टेस्टच्या याच्यात तर एकदमच भारी होणार आहे, कारण की चुलीवरचं मटण मस्तच लागतं. आणि आता यावरती ना झाकण ठेवू आणि मग पाणी टाकू आपलं गरम. आरव तिकडे नाटकं करतोय समोर, आणि इथे याच्यावरती ठेवून दिले आणि मम्मी इकडे बसली. खूप दूर लागतो एकदम डोळे. आता आली गेलेली होती किती वेळची. अंधार झाला, घरात लाईट वगैरे लावून घेतली आहे. आता इकडची पसारा दिसत असेल तुम्हाला थोडासा. थोडासा नाही, खूप दूर झाला आहे इथे ह्या रूम मध्ये एकदम. गरम पाणी टाकून घेऊ आपण. इथं गरम पाणी टाकतो. गरम पाणी मस्त झणझणीत मटणात आपण टाकून घेतलंय. आणि आता भरपूर 1 तास तरी लागेल शिजायला. आता 1 तास मस्त. आणि मग तुम्हाला खणखणीत मटण बनवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर हा तंदूरचा रॉड आहे लोखंडाचा. तर आता याच्यात कांदे टाकून आहे ना मध्ये टाकून भाजून घेऊ. 5 कांदे घेतले मी, असे लावून घेते. 4 बस होतील का? हो 4 नाही तर 1 राहून द्या एक्स्ट्रा. ऑनियन तर आता हे ना त्यात भाजून घेऊ आपण. चुलीत टाकते मी. त्याला एक हे करून घ्यायला पाहिजे होतं थोडंसं. आणि खोबऱ्याची वाटी पण आहे. कांदे भाजल्यावर चुलीमध्येच भाजून घेणार आहे. भाजले चांगलाच भाजल्या गेलेले. आणि कांदे तर चुलीवरचे तर म्हणून सगळं चुलीवरच करायचं आज. कांदा खोबरं आता लसूण घेते आणि अद्रक कोथिंबीर आणि थोडंसं खडा मसाले ते घेणार आहे. हे पॅकेटच आणलं होतं मी, तर ते टाकू. आता पहिले आपण सगळं काढून घेऊ. आज पॅन्ट कवर काढली बाबू. आता इथे आपण सर्व ते याच्यामधून काढूनच घेतलेलं आहे. इथे हे बघा, बघून घ्या काय काय आहे.
मला माहिती नाही इतकं. आणि इकडे हा पाटा पण काढलाय मम्मीने इकडे. आज पाट्यावरती दळणार आहे, एकदम ट्रेडिशनल बनणार आहे आपलं मटण. वाटणार असतं पाट्यावर वाटायचं. पाटण्यावरती वाटणार आहे, तेच ते थोडंसं माहिती नव्हतं मला तर पण. गावठी लसूण आहे त्या वरचं कवर नाही पण निघालं ना तरी पण पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये पण वाटलं ना तर ते पेस्ट होऊन जाते त्याची पूर्ण बारीक होते. तर चला आता एवढं खोबऱ्याची वाटी आहे ना अशी बारीक हे करून घ्यायची. वाटण्याचा आधी तू उभा कर. किती छान झालं ना. टेस्टी पण लागतं. तर गोळा करून घ्यायचा. ठीक आहे तिथे पाणी नाही येतं बरं लागलं. बस गई मी ॲक्युरेट 1 तास पूर्ण तो कोळ सापडला होती. तो कोळ सापडला. तर मटण शिजलं आणि नंतर मग एका पातेल्यात काढून घेतलं आणि आता याच्यामध्येच आपल्याला मसाला फ्राय करायचा आहे. तर मग इथं त्या पातेल्यातच मी इथं 2-3 चमचे तेल टाकते आणि जो पाट्यावर वाटलेला मसाला आहे ना तोही यामध्ये आता तेल गरम झाल्यानंतर आपण टाकायचा आणि मग असा तेल सुटेपर्यंत आहे ना तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित असा तळला जाईल. आणि त्यानंतरच मग जे कोणते आपण मसाले टाकणार आहोत ना ते टाकायचे. पण आता इथं मी मसाला आहे ना तेल सुटेपर्यंत आहे ना परतवून घेते आणि मग त्यामध्ये आपण टाकणार आहोत लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद. तर आता तेल सुटेपर्यंत आहे ना मसाला परतून घेऊया. तर आता मी डिशमध्येच आहे ना मसाले काढून घेते. तर म्हणजे याच्याने ना अंदाज पण मला कळतो त्यामुळं मग एक डिश घेतली आणि त्यामध्ये ना गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद आणि इथे तुम्ही मटण मसाला पण वापरू शकता जे पॅकेटमध्ये मिळतात ना त्याची पण टेस्ट आहे ना खूप छान लागते. तर आता हे मसाले मी काढून घेतले आणि त्यानंतर आपलं जे वाटण होतं ना ते पण तेलामध्ये व्यवस्थित असं परतलं गेलं आहे. आणि आता मसाले टाकल्यानंतर आहे ना पुन्हा आपण आहे ना 4-5 मिनटं व्यवस्थित असं परतवून घेऊ म्हणजे तो मसाला आहे तो व्यवस्थित तेलामध्ये आणि त्या मसाल्यात एकत्र होईल आणि मसाले पण भाजले जातील तेलामध्ये आणि मसाला पण व्यवस्थित तेलात फ्राय झाला. आणि आता हे उकडलेलं मटण आहे ना ते मसाल्यामध्ये टाकते. आणि इथं थोडंसं मीठ टाकते आणि उकड काढताना आपण मीठ टाकलं होतं. त्यानंतर इथं थोडंसं अंदाजानुसार मीठ टाकलं आणि कोथिंबीर आणि यानंतर आहे ना 15 ते 20 मिनटं आहे ना मटण छान असं चुलीवर उकळू दिलं आणि नंतर मग खाली उतरून ठेवल्यानंतर आता इथे मी भाकरी करते. मटण झालेलं आता खाली उतरून ठेवलं आणि आता तवा ठेवला आहे. आता त्याच्यावरती भाकरी करू. साधं आहे ना आपण द्यायचं. XYZ.
बाबा हा त्र्यंबकेश्वरचं फेरे इकडे नाही का? तर भाकरी आता झाल्या करून आणि आता जेवण म्हणजे वाढून घेतो. तर आता इथं ताट वाढते मी. तर मस्त असं चुलीवरचं मटण आणि एकदम असं काळा कलर आलेला आहे आणि ॲक्च्युली लाईट चालू आहे ना, त्यामुळं तो कलर जराही दिसतो आहे. तिथं पूर्ण भाजी अशी पूर्ण काळी झालेली आहे. तर चुलीवरचा एकदम जे स्मोकी फ्लेवर म्हणताना तो खूप छान येतो. कशी आली का? छान झाली खूप मस्त. थोडं मागे मी